नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग हा खरंच खूपच जबरदस्त असा होणार आहे. त्याचबरोबर अर्जुनला कोणत्या गोष्टीचा पुरावा मिळत आहे. चैतन्य साक्षीची केस लढण्यासाठी तयार होत आहे, कारण रविराजनेही साक्षीची केस सोडलेली आहे. त्याचबरोबर अर्जुन सायलीचं बहरत जाणारं प्रेम. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे प्रियाने किल्लेदारांच्या घरामध्ये ठिणगी टाकण्याचं केलेलं काम. म्हणजे रविराज किल्लेदार आणि नागराज किल्लेदार यांच्यामध्ये भांडणं लावण्यासाठी प्रियाने जो प्लॅन केलेला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन हा ऑफिसला निघालेला असतो. सायली त्याला अहो म्हणून हाक मारते आणि त्याला बाय करते. त्याचबरोबर अर्जुनलाही खूप आनंद होतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे नागराज साक्षीकडे आलेला असतो आणि तो सांगत असतो की दादा तुझी केस लढणार नाही आहे यापुढे. त्यावेळेस साक्षी म्हणते, काय? एका पाठोपाठ एक नुसत्या वाईट बातम्या मिळत आहेत मला कळतच नाही आहे हे सगळं काय चाललं आहे ते. तेव्हा तिथे चैतन्य ती गोष्ट ऐकतो आणि चैतन्य येतो आणि म्हणतो, काळजी करू नकोस, माझा विश्वास आहे तुझ्यावरती, मी लढेल तुझ्या बाजूने कोर्टामध्ये, कोणी का असे ना अपोजिट साईडला. मला माहिती आहे तू दोषी नाही आहेस, त्यामुळं मी तुझ्याबरोबर आहे, मी तुझ्याबरोबर तुझ्या बाजूने केस लढणार आहे, काळजी करू नकोस. कारण मी तुला जोपर्यंत निर्दोष म्हणून मुक्त करत नाही तोपर्यंत शांत राहणार नाही. चैतन्य हे बोलतो तेव्हा नागराज मनातल्या मनात म्हणतो, हा काय करणार आहे आता, कारण साक्षीला जन्मठेपही फिक्सच आहे. असं नागराज बोलत असतो, कारण महिपतने आजपर्यंत एवढे गुन्हे केले होते, आजपर्यंत तो पकडला गेला नव्हता, पण अर्जुनने त्याची कोर्टात वाट लावलेली आहे. आणि हा चैतन्य ह्या साक्षीला काय त्यातून सोडवणार आहे, कारण अर्जुनच्या पुढे कोणाचाही अगदी तिथं टिकाव लागू शकत नाही. एकमेव वकील होता तो म्हणजे रविराज किल्लेदार, आणि आता त्याने पण जर ही केस सोडली असेल तर अवघड होणार आहे. इकडे सायली मोबाईल घेऊन बसलेली असते आणि मोबाईलवरती अर्जुनचं नाव तिने अहो म्हणून सेव्ह केलेलं असतं आणि त्याकडे ती पाहत असते. ती म्हणत असते की या मोबाईलवर जर यांचा कॉल आला तर अहो कसं दिसेल, अहो कॉलिंग असं ती वेड्यासारखी बरळत असते. त्याचबरोबर सायली इकडे मोबाईलकडे पाहत असते. त्यानंतर तिच्या लक्षात येतं की असं थोडंच आहे, त्यांनी अहो लिहिण्याची काय, अहो म्हणून कॉल करण्याची गरज काय आहे, मी स्वतः पण करू शकते ना, मी जरी कॉल केला तरी मला अहो कॉलिंग असंच दिसणार आहे, असं सायलीचं म्हणणं असतं. आणि इकडे अर्जुनची खूप इम्पॉर्टंट मीटिंग चालू असते एका मर्डर केसच्या संदर्भात. तिथे अर्जुनचे क्लायंट त्याला भेटायला आलेले असतात आणि अर्जुन त्यांना डिटेल्स विचारत असतो. त्यांना म्हणत असतो की नक्की काय काय झालेलं आहे, स्टेप बाय स्टेप माझ्याकडे तुम्ही सगळ्या गोष्टी डिस्कस करा, असं अर्जुन त्यांना सांगत असतो. आणि मग ते सांगत असतात. मग अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली काय झालं, त्या दिवशी असं काय घडलेलं होतं. मग ते सांगतात की आम्ही दोघंही तिथं होतो आणि अचानक मी खाली गेलेलो होतो आणि गार्डनमध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला. अर्जुन हे बोलत असतो. अर्जुन त्यांना म्हणतो, काळजी करू नका, जे बाकीचे आहेत त्यांच्याशी मी बोलून घेईल. आता पुढे गोष्टी कशा क्लिअर करायच्या आहेत, नक्की काय करावं लागणार आहे, या संदर्भातही आपल्याला बरंच डिस्कशन करावं लागणार आहे, असं अर्जुनचं म्हणणं असतं. आणि मग त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन मोबाईलकडे बघतो. अर्जुन त्यांना डिटेल्स पाठवणार असतो. मोबाईलकडे लक्ष जातं. सायलीचे एवढे मेसेज कॉल झालेले असतात. अर्जुन म्हणतो, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला असणार आहे, म्हणून तो सायलीला कॉल करतो. पण सायली काही कॉल उचलत नाही. सायलीचं असं म्हणणं असतं की छान दिसतंय, अहो कॉलिंग असं ती स्वतःशीच बोलत असते. तिला त्या गोष्टी खूपच छान वाटू लागलेल्या असतात. सायलीचं हे वेड्यासारखं वागणं पाहून अर्जुनला मात्र खूपच राग आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो, काय चाललं आहे हे नक्की, मिसेस सायली अशा का करत आहेत, कॉल का उचलत नाही आहेत. आणि मग सायली कॉल उचलते. अर्जुन तिला विचारतो, काय झालं. तेव्हा सायली म्हणते, काही नाही हो, विजेचं बिल भरायचं होतं ना, म्हणून फोन केलेला, त्याची तारीख जवळ आलेली आहे. अर्जुन म्हणतो, तुम्हाला कळतं आहे का मिसेस सायली, मी एका महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे इथं आणि तुम्ही विजेचे बिल भरण्यासाठी मला कॉल करताय. तेव्हा सायली म्हणते, आठवणीनं भरा हां अहो, असं ती बोलते आणि अर्जुनला हसू येतं. अर्जुनला कळतं की ह्या सायलीला नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळंच ही अशी वेड्यासारखी वागत आहे, असं अर्जुनचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं एक ऑर्डर आलेली असते. सायली ती ऑर्डर घेते आणि त्यानंतर तिचं काम सुरू होतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की साक्षी ही प्रतापला भेटायला आलेली आहे आणि प्रताप तिला म्हणतो की चांगली बातमी घेऊन येणार आहेस का नाही, का बापाला भेटायला येताना नेहमी अशी तोंड पाडूनच येणार आहे. तेव्हा साक्षी म्हणते की चांगली बातमी घेऊन कशी येऊ अण्णा,
तुम्हाला काय वाटतंय? तर रविराज किल्लेदारने माझी केस सोडलेली आहे. विलास मर्डर केसमधून बाहेर काढण्यासाठी तो एकमेव वकील होता की जो मला यातून निर्दोष सोडवू शकेल. आता काय करायचं आहे? एक एक इन्व्हेस्टर सोडून चाललेला आहे. कशा गोष्टी मॅनेज करायच्या आहेत असं साक्षी इकडे विचारत असते. त्यानंतर विलास म्हणतो इकडे अण्णा म्हणतात की काळजी करू नकोस, सगळं व्यवस्थित होणार आहे. एकदा का मी यातून बाहेर आलो की मग तो अर्जुन सुभेदार आहे आणि मी आहे. कसं आहे, तू किडनॅप केलं पण त्याची शिक्षा मी भोगतो इथं, लक्षात येते का तुझ्या? असं महिपत सांगत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सायली रूममध्ये असते, अर्जुनशी बोलत असते आणि सायली म्हणते की मी आजपासून तुम्हाला अहो म्हणणार आहे. अर्जुन म्हणतो, हां तुम्ही तर नेहमी म्हणता, काय झालं? कोणाला कळलं का? काही प्रॉब्लेम आला आहे का? नक्की मला कळेल का? काय झाले सांगा बरं. असं तो तिला बोलू लागतो. तेव्हा सायली म्हणते, नाही हो, मी असंच म्हणणार आहे तुम्हाला, आणि निघून जाते. इकडे अर्जुनला मात्र खूप आनंद होतो. अर्जुन तिथं असलेली उशी घेतो आणि त्या उशीला किस करतो आणि म्हणतो की मिसेस सायली, हे तुमच्यासाठी. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं ही जी प्रिया असते ती मुद्दाम प्रतिमाच्या फोटोच्या पुढे येऊन उभी राहते आणि रडायचं नाटक करते. त्यानंतर तिथे रविराज येतो आणि म्हणतो, काय झालं? आईची आठवण येते का? तेव्हा प्रिया म्हणते, हो बाबा, मला एक विचारायचं होतं. रविराज का आपले नागराज काका आहेत ना, त्यांना आवडत नाही आहे का मी आलेलं? असं ती बोलत असते. रविराज म्हणतो, का असं काय झालं? असं शक्यच नाही आहे. तेव्हा प्रिया म्हणते, मी इतके दिवस घरापासून दूर होते ना, म्हणजे मला असं वाटतं आहे, पण तुम्ही त्यांना काही म्हणायचं नाही आहे. मी असं बोललं तर चुकीचं ठरेल ना. तेव्हा रविराज म्हणतो, काळजी करू नको, तसं काही नाही आहे, सांग मला. मग प्रिया सांगते की मला असं वाटते की त्यांना मी इथं घरात आलेली आवडत नाही आहे. ते तुमच्यासमोर ते माझ्याशी खूप छान वागत असतात, जेव्हा तुम्ही नसता तेव्हा ते माझ्याशी अजिबात चांगले वागत नाहीत. असं प्रियाने आता रविराजला सांगितलेलं असतं. रविराज म्हणतो, काय माझ्या मुलीशी बोलायची ही हिंमत? आत्ताच आत्ता जातो मी आणि त्या नागराजला जा विचारतो. आणि तो जाऊ लागतो. तेव्हा प्रिया थांबवते आणि म्हणते, नको बाबा, मी अशी काहीतरी चुगली केली आणि घर फोडते असा अर्थ होईल. आपल्या घरामध्ये माझ्यामुळे मला वाद नको आहे, तसं प्रिया रविराजला सांगते. तेव्हा रविराज तिला मिठीत घेतो आणि म्हणतो, मला माहिती आहे, हे घर माझ्यानंतर तूच बांधून ठेवणार आहे, जोडून ठेवणार आहे. प्रिया म्हणते, नाही, हीच तर माझी सुरुवात आहे. आता एकदा त्या नागराजला धक्के मारत बाहेर काढलं की झालं. इकडं सायली अर्जुन बोलत असतात. अर्जुन म्हणत असतो, काय झालं मिसेस सायली? सायली म्हणते की अर्जुन सर, मला एक कळत नाही आहे नक्की काय. आणि मग तेवढ्यात अर्जुन त्याच्यावर आलेला मेसेज पाठवतो आणि तो वाचून दाखवतो. म्हणतो, रविराजने केस सोडली. हे ऐकल्यानंतर सायलीलाही आनंद होतो. अर्जुन सायली म्हणतात, आता एकदा प्रियाच्या विरोधात आपण पुरावे गोळा केले की मग झालं. अर्जुन सायलीने प्लॅन केलेला असतो, त्यानुसार ते प्रियाला फोन करतात आणि तिला सांगू लागतात की काहीही झालं तरी आम्ही असं असं केलेलं आहे. आणि प्रियाला वेगळा आवाज काढून अर्जुन बोलत असतो. तिला म्हणत असतो, ज्या दिवशी मर्डर झाला त्या दिवशी मी तिथे जवळपास होतो आणि मी पाहिलेलं आहे की तुम्ही नक्की काय केलेलं होतं. मला माहिती आहे, माझ्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही येऊन मी सांगितलेल्या ठिकाणी भेटा. अर्जुन सायलीने जबरदस्त असा प्लॅन केलेला असतो आणि प्रियाला पूर्णपणे अडकवलेलं असतं. प्रियाला भेटण्यासाठी तिथे एक माणूसही पाठवलेला असतो. प्रिया घाबरलेली असते. प्रिया म्हणते, काही करून मला ते पुरावे मिळवायलाच पाहिजेत, कारण यामध्ये मी पूर्णपणे अडकली जाईल. आणि आता प्रिया त्या व्यक्तीला तिथे भेटायला येते आणि अर्जुन सायली लांबून ते पाहत आहेत. थँक्यू.